15,000 कोटींचं कर्ज. होय, एवढं मोठं कर्ज महापालिकेवर आहे असं विरोधक सांगतात. शहरभर चर्चा रंगली आहे. महापालिका कर्जबाजारी झाली का? विकास कामं थांबली का? महापालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे का? पण खरंच एवढं कर्ज आहे का? चला पडद्यामागं काय दडलंय ते आज समजून घेऊया. नमस्कार, मी विवेक इनामदार आणि तुम्ही पाहत आहात PCMC न्यूजचा खास कार्यक्रम पडद्यामागं दडलंय काय. आज आपण बोलणार आहोत एका आकड्यावर आणि तो आकडा इतका मोठा आहे की त्यावरच राजकारणही रंगलंय. महापालिकेवर 15,000 कोटींचं कर्ज आहे असा दावा विरोधकांनी केला, पण प्रत्यक्षात महापालिकेने आतापर्यंत घेतलेलं कर्ज आहे फक्त 559 कोटी 91 लाख रुपये. हो, म्हणजे साधारणतः 550 कोटी. आणि त्यापैकी 364 कोटी 51 लाख रुपये अजून फेडायचे बाकी आहेत. बाकी कर्ज महापालिकेने वेळेवर फेडलं आहे. ही आकडेवारी कुणीही सांगितलेली नाही, ती दिली आहे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी स्वतः. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व कर्ज केंद्र व राज्य शासनाच्या परवानगीने घेतलेलं आहे. सगळे हप्ते वेळेवर भरले जात आहेत आणि महापालिकेची आर्थिक तब्येत उत्तम आहे. पण मग गोंधळ निर्माण कसा झाला? माजी आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीनंतर शहरात चर्चा सुरू झाली की महापालिका बुडते की काय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेतही हा मुद्दा पुढे आला आणि त्यानंतर महापालिकेने अधिकृत माहिती जाहीर केली. कासारवाडी नाशिक फाटा येथे दुमजली उड्डाणपुलासाठी घेतलं गेलं 159 कोटी 91 लाख रुपयांचं कर्ज. त्यातील 91 कोटी 90 लाख रुपये परतफेड झाली. मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी घेतलं गेलं 200 कोटींचं कर्ज, त्यातील 90 कोटी फेडले गेलेत. आणि आता हरित सेतू प्रकल्प व टेल्को रस्त्यावरील सुशोभीकरणासाठी घेतलेल्या ग्रीन बॉन्डचे 200 कोटी रुपये, त्यापैकी 13 कोटी 50 लाख रुपये परत झालेत. एकूण कर्जाची रक्कम ही महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या फक्त 5.8% आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर 1 लाख पगार असणाऱ्या व्यक्तीने 5-6 हजाराचं कर्ज घेण्यासारखं इतकंच प्रमाण आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प 9,675 कोटी रुपयांचा, मागच्या वर्षीचा होता 8,676 कोटी आणि त्या आधीचा 7,127 कोटी. म्हणजे महसूल दरवर्षी वाढतोय, प्रकल्प वाढतायत आणि आर्थिक परिस्थितीही स्थिर आहे. क्रिसिल आणि केअर या पतमानांकन संस्थांनी महापालिकेला दिलंय AA स्टेबल रेटिंग, म्हणजेच आर्थिक स्थैर्य चांगलं आणि विश्वासार्ह. याचा थेट अर्थ असा की महापालिका सध्या सुरक्षित झोनमध्ये आहे. तर मग प्रश्न उरतो असा, जेव्हा आकडे इतके स्पष्ट आहेत तेव्हा अफवा का पसरतात? माहिती लपवली जाते का की चर्चा रंगून राजकारण केलं जात आहे? महापालिकेचं कर्ज असो, निधी असो किंवा विकास कामं, ही सगळी गणितं शेवटी पालिकेच्या पैशातूनच होत असतात. म्हणून जनतेला पैचा हिशोब मिळालाच पाहिजे. कारण लोकशाहीत विश्वास टिकवणं, हिशोब देणं आणि पारदर्शकता राखणं हेच खरं विकासाचं चिन्ह आहे. आज आपण जाणून घेतलं महापालिकेवर एवढं कर्ज नाही. 560 कोटी कर्ज, नियमित हप्ते आणि स्थिर आर्थिक स्थिती हे खरं चित्र आहे. पण अजून काही दडलंय का या पडद्यामागं? ते आपण शोधतच राहू. मी विवेक इनामदार. पाहत रहा PCMC न्यूज, कारण आम्ही विचारतोय पडद्यामागं दडलंय काय.